नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे तुळशी वृंदावन कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत. तर आपण याला 2 पार्टमध्ये बघणार आहोत. आज अर्धा पार्ट आणि उद्या अर्धा. ठीक आहे. तर बघा, हे असे तुळशी वृंदावन सुंदर असे 3D मध्ये बनवलेले आहे, ज्याला आपण मस्त असे कठडे बनवलेले आहेत. सेंटरला आपण लाल लाल रंगाचे चौकोन दिलेले आहेत. वरती तुळशीची पानं बनवलेली आहेत. तर हे असे सुंदर असे वृंदावन जे आहे 3D मध्ये बनून तयार आहे. जास्त मोठं नाही, जास्त छोटं नाही आहे. तर सुरुवात करूया याला बनवण्यासाठी. तर सगळ्यात आधी आपल्याला 4 लाल रंगाचे मोती यूज करायचे आहेत. तर बघा, आम्ही हे सर्व मोती जे आहेत ते 6 नंबरचे यूज केलेले आहेत. फक्त पानं जे आहेत ते आपण 5 नंबरनी बनवलेले आहेत आणि बाकी सगळ्या मोती आपण 6 नंबरच्या यूज केलेल्या आहेत. तर आपल्याला अशा प्रकारे 4 लाल रंगाचे मोती एका धाग्यामध्ये ओवून घ्यायचा आहे आणि एका गाठीच्या जवळचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून परत 4ही मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 3 पांढरे मोती टाकायचे आहेत. पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि त्या चौकोनातला एका मोत्यातनं, ज्या मोत्यातनं आता सुई बाहेर काढलेली आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजेच काय, अगदी सिंपल आपल्याला जी चौकोनी आपण पट्टी बनवत असतो ती चौकोनी पट्टी बनवायची आहे. ठीक आहे. परत आपण साईडच्या मोत्यातनं सेंटरच्या मोत्यामध्ये धागा घेऊन यायचा आहे. बघा, अशा प्रकारे हे 2 चौकोन तयार झालेले आहेत. आता इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या सेंटरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली होती परत त्याच सेंटरच्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे, आलं लक्षात? तर बघा, अशा प्रकारे आपल्याला ही चौकोनी पट्टी वाढवत जायची आहे. तर आता आपण 2 वेळा पांढरे मोती ओवलेले आहेत. परत आपल्याला सेंटरच्या मोत्यातनं सुई आणायची आहे. बघा, सेंटरच्या मोत्यापर्यंत सुई आणली. त्यानंतरनं परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत. ठीक आहे. आणि सेंटरच्या मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण ही पट्टी जी आहे सेंटरची ती वाढवत जात आहोत, बरोबर ना? तर बघा, आता परत आपल्याला अशा प्रकारे ह्या सेंटरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे, पांढऱ्या मोत्यातनं. ठीक आहे. आता बघा, 3 वेळा पांढरे मोती ओवलेले आहेत. चौथ्या वेळी ओवताना आपल्याला 1 पांढरा, 1 लाल आणि 1 पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे. 1 पांढरा, 1 लाल आणि 1 पांढरा. ठीक आहे. त्यानंतरनं आपल्याला सुई सेंटरच्या मोत्यातनं, म्हणजेच लाल रंगाचा जो मोती आलेला आहे सेंटरला, त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे. त्यानंतरनं आता इथे आपल्याला 3 लाल रंगाचे मोती यूज करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला बघा, एकदम स्टार्टिंगला 4 एक लाल रंगाचा चौकोन आला आणि हा शेवट आहे. तर शेवटी पण आपल्याला एक लाल रंगाचा चौकोन आणायचा आहे. तर ही जी आपण पट्टी बनवलेली आहे स्टार्टिंगला आणि एंडला लाल रंगाचं, असं आपल्याला थोडंसं मोठ्या साईजमध्ये बनवून घ्यायचं आहे. ते देखील आपण बनवणारच आहोत. बघा, असं आपल्याला सुई जी आहे फिरवून खालच्या मोत्यातनं आणायची आहे. बघा, खालच्या लाल मोत्यामध्ये सुई आलेली आहे. त्यानंतरनं इथे आता आपल्याला 3 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ती जी खालची लाल रंगाची मोती होती त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे आपण खालच्या साईडला ही पट्टी जी आहे ती वाढवत आहोत, बरोबर ना? बघा, अशा प्रकारे आपल्याला आता सुई फिरवायची आहे आणि तो जो डावीकडचा मोती आहे तिथपर्यंत फिरवत आपल्याला न्यायचा आहे. बघा, अशी चौकोनी पट्टी आपण मागच्या वेळी रांगोळीसाठी देखील बनवलेली होती. तर सेम आपल्याला ह्या मोत्यातनं सुई वरती आणायची आहे आणि डाव्या साईडचा जो मोती आहे त्यातनं आपण बाहेर काढून घेतली. ठीक आहे. आता इथे आपल्याला 2 पांढऱ्या रंगाचे मोती ओवत ही जी पट्टी आहे ती कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. बघा, अशा प्रकारे 2 पांढरे मोती ओवत आपण ही पट्टी लांबवलेली आहे. ही पट्टी कशी लांबवली तुम्हाला माहिती नसेल तर आपण पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये दाखवणारच आहोत. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला 2 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि वरच्या मोत्यातनं, बाजूच्या मोत्यातनं सुई काढायची आणि वरच्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी आपण दुसरी जी लेयर आहे, दुसरी जी लाईन आहे ती बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला जसं आपण आधीच्या मोत्यातनं खालची सुई आणली होती ना लाल रंगाच्या, तसंच आपल्याला इथे पांढऱ्या रंगाची खालचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई आणायची आहे. त्यानंतरनं 3 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत. जसं आपण याच्यापूर्वी 3 पांढऱ्या रंगाचे मोती ओवून नवीन लाईन सुरू केली होती त्याप्रमाणेच. त्यानंतरनं आपल्याला 2 पांढरे मोती ओवत पट्टी वाढवायची आहे. तर कशी, अशी 2 पांढरे मोती ओवायचे आणि वरचा 1 पांढरा मोती आणि बाजूचा 1 पांढरा मोती
ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची आणि बघा हा चौकोन तयार होतो. तर अशा प्रकारेच आपल्याला वरची जी पट्टी आहे ती पण सेम अशीच बनवून घ्यायची आहे. ठीक आहे, जशी आपण वरची पट्टी बनवलेली होती ती सेम अशीच बनवलेली आहे. आता सेम आपल्याला 2-2 पांढरे मणी ओवत जायचे आहेत आणि ही जी पट्टी आहे ती पूर्ण बनवून घ्यायची आहे. ठीक आहे, कळलं ना? सोपं आहे बघा. 2-2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि वरच्या आणि बाजूच्या मोत्यातनं सुई काढायची. तर 4-4 असे अटॅच्ड जे चौकोन आहेत ते तयार होतील. तर शेवटपर्यंत आपण बनवली बघा. इथे ही पूर्ण पट्टी आपण लांब पट्टी पांढऱ्या रंगाची बनवली आहे. त्यानंतरनं खालच्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला एक पांढरा, एक लाल आणि एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे. त्यानंतरनं त्या खालच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे, त्यानंतरनं त्याचा बाजूचा जो उभा मोती आहे पांढरा, त्या उभ्या मोत्यातनं सुई काढली. परत 2 पांढऱ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं तो जो आडवा मोती आहे पांढऱ्या रंगाचा, त्या मोत्यातनं उभ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. त्यानंतरनं आपल्याला आता सुई फिरवत वरती न्यायची आहे आणि परत हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे आणि ही आपण असं हे चौकोन बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा हे अशी आपण चौकोन जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत पांढऱ्या मोत्यांचे. शेवटीचा जो चौकोन आहे तिथे आपल्याला परत एक लाल आणि एक पांढरा मोती ओवायचा आहे. ठीक आहे, फक्त पांढरा नाही तर एक लाल आणि एक पांढरा मोती ओवायचा आहे. त्यानंतरनं आपल्याला परत पांढऱ्या मोत्यातनं सुई फिरवायची आहे आणि लाल मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, आता लाल मोत्यातनं सुई काढल्यानंतर परत आपल्याला इथे 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 3 लाल मोती ओवून घेतले आणि त्याच लाल मोत्यातनं वरच्या लाल मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घेतली. त्यानंतरनं आपण परत आता जो आडवी जी पट्टी आहे, आडवा जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं सुई काढली. समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली. आता इथून पुढे परत आपल्याला 2-2 पांढरे मोती ओवत ही पट्टी लांबवायची आहे. तर ह्या चौकोनी पट्ट्या कशा लांबवायच्या आहेत ह्या आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत रांगोळीमध्ये. तर त्याचा व्हिडिओ देखील मी देते, तुम्ही रेफरन्ससाठी तो व्हिडिओ देखील बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी चौकोनी पट्टी आहे ही बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे, छोट्या छोट्या चौकोनांनी आपण ही मोठा जो चौकोन आहे तो बनवलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला सेम समोरच्या 3 जे पांढरे मोती आहेत, ठीक आहे ना, त्या 3 मोत्यातनं अशा प्रकारेच 2-2 मोती आपल्याला वाढवायचे आहेत. बघा हे असे आपण 2-2 मोती इथे वाढवून घेतलेले आहेत. आता तिसरा जो पांढरा मोती आहे, शेवटचा पांढरा मोती, ह्या मोत्यातनं सुई वाढवताना आपल्याला आधी एक लाल मोती ओवायचा आहे, त्यानंतरनं एक पांढरा मोती ओवायचा आहे आणि असं प्रकारे काढून घ्यायचं आहे. त्यानंतरनं परत आपल्याला सुई समोरच्या मोत्यातनं लाल मोत्यापर्यंत फिरवायची आहे. लाल मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर आपल्याला 2 लाल मोती ओवायचे आहेत आणि वरच्या लाल मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे अगदी सिंपल आपल्याला पहिले चौकोन बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघा आपण हा जो चौकोन आहे तो बनवलेला आहे आणि बघा एकदम जे कडा आहेत, एकदम जे शेवट आहे, टोक जे आहे ते आपण लाल रंगाचे बनवलेले आहे 4-4 मोत्यांचे आणि बाकी सगळं आपण पांढऱ्या रंगाचं बनवलेलं आहे. तर बघा सेकंड लाईन, पहिली लाईन 6 मोत्यांची आणि दुसरी लाईन 7 मोत्यांची बनलेली आहे. असे आपल्याला हे चौकोन बनवून घ्यायचे आहेत. असे आपल्याला टोटल 4 चौकोन बनवून घ्यायचे आहेत. तर हे तुळशी वृंदावन बनवण्यासाठी आपल्याला टोटल 4 चौकोन असे लागतील. आता एका चौकोनाला आपल्याला काय करायचं आहे, तर अशा प्रकारे लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे, आपण कंटिन्युएशनमध्येच करत आहोत. तर तो लाल मोत्यातनं सुई बाहेर घेतली, त्यानंतरनं बाहेरच्या साईडनं करून घ्यायची आहे पहिले सुई. त्यानंतरनं 5 लाल मोती ओवायचे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतरनं समोरचा जो लाल मोती दिसत आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि एक आपण हे जे वृंदावनाचे जे काठ आहेत, ठीक आहे, वरच्या दिशेचे ते काठ आपण इथे अशा प्रकारे लाल मोत्यांनी बनवून घेतलेला आहे. त्यानंतरनं सुई तुम्ही फिरवत किंवा मग डायरेक्ट इथे आता गाठ मारून कट करायची आणि प्रत्येक जे 4 चौकोन आहेत लाल रंगाचे तिथे आपल्याला अशा प्रकारे 5-5 लाल मोती ओवून असे काठ बनवून घ्यायचे आहेत. बघा व्हिडिओमध्ये दाखवत आहोत आम्ही त्याप्रमाणे आपण प्रत्येक 4 चौकोनाचे जे आहेत काठ तिथे आपल्याला असे काठ बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला 3 साधे चौकोन आणि एक काठ असलेला चौकोन असे 4 चौकोन बनवून तयार करून घ्यायचे आहेत आणि उर्वरित जो भाग आहे म्हणजे वरचे पानं आहेत आणि
तो जसे ते एकमेकांना कसं जॉईन करायचं आहे आणि सेंटरचा जो भाग आहे तो कसा बनवायचा आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आज तुम्ही हे एवढे 4 चौकोन जे आहेत ते बनवून ठेवायचे आहेत आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आम्ही जेव्हा उद्याचा पार्ट टाकू तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.